बातमी आहे कोल्हापुरातून। अटी शर्ती घालून 5 महिन्यानंतर कोल्हापुरातील विशाळगड आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। विशाळगडावर झालेल्या दंगलीनंतर येथील पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती। आता 5 महिन्यानंतर हे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत। नियमांना बांधील राहून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांना आता विशाळगडावर जाता येणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या 5 महिन्यांपूर्वी हिंसाचार आहे तो झालेला होता आणि यानंतर गड आज खुला झालेला आहे। सध्या आपण या गडावरती आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या या हजरत सय्यद मलिक रोहन हा जो दर्गा आहे या दर्ग्याच्या समोर आहोत। या ठिकाणचं अतिक्रमण खरं तर गेल्या 5 महिन्यापूर्वी प्रशासनानं अगदी मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटवलेलं होतं। आज या ठिकाणी पाहतोय की तणावपूर्ण शांतता आहे आणि या ठिकाणचे जे मलबे हटवल्यानंतर जैसेच ती परिस्थिती होती त्यानंतर आता हे सगळे लगबग आहे ते आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाचे लोक आहेत ते दाखल झालेले आहेत आणि काही प्रमाणात जे अतिक्रमण काढलं होतं त्या ठिकाणी जो मलबा आहे तो काढून घेताना लोक आता पाहायला मिळत आहेत। 5 महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार खरं तर झाला होता, तेव्हापासून विशाळगड पूर्णतः बंद होता। आज काही प्रमाणात नियम आणि अटी या ठिकाणी घालून दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी हा गड जो आहे तो पूर्वत आहे तो सुरू करण्यात आला आहे। आज सकाळी साधारणतः 10 वाजल्यापासून गडावरती पर्यटकांना येण्यास खरं तर सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर याच दर्ग्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झाल्याचं सांगितलं गेलं होतं आणि म्हणूनच प्रशासनानं आहे ती काही प्रमाणात कारवाई केली होती आणि आजपासून जो गड आहे तो सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। हा गड आहे तो साधारणतः 31 तारखेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असणार आहे। मात्र नियम आणि अटी घालून मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणि कडक चेकिंगद्वारे या ठिकाणी पर्यटकांना आहे ते सोडले जाते। सध्या या गड परिसरात खूप मोठ्या प्रमाणावरती तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, विशाळगड, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।